तर मुंबई पोलिसांचा राजा वरळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 76व्या वर्षात पदार्पण करते आणि या निमित्तानं मंडळातर्फे यंदा युनेस्कोनं महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा समावेश केलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती मंडळातर्फे उभारण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय शिवरायांची अत्यंत भव्य दिव्य अशी मूर्ती आणि या सगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे उभारण्यात आलेली आहे। हा आपण पाहतोय मुंबई पोलिसांचा राजा। महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी यावेळी तिथे उपस्थित आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। महेंद्र, काय वैशिष्ट्य आहेत, काय वैशिष्ट्य सांगता येतील या बाप्पाची? नक्कीच सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की मुंबईत जे येते गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते आणि मी सध्या उभा आहे वरळी पोलिसांचा राजा या ठिकाणी पाहायला गेलं तर हे मंडळ 76 वर्ष आहे ते साजरं करत आणि या ठिकाणी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील 12 जे गडकिल्ले आहेत त्यांचा युनेस्कोत जे आहे ते समावेश झाला आहे, त्याची प्रतिकृती या ठिकाणी करण्यात आली आहे। प्रथम दर्शनी आपण पाहिलं तर किल्ल्यांचं जे प्रतिकृती आहे ती त्या ठिकाणी उभारण्यात आली। आपल्याबरोबर मंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। सर, काय सांगाल, यावर्षी मंडळाचं 76 वर्ष आहे, काय विशेष अशी देखावा करण्यात आलाय? सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचे आभार मानतो की आपण आमचं मंडळाला भेट दिली। यावर्षी आम्ही युनेस्कोने जे 12 किल्ले घोषित केले आहेत त्याचा देखावा आम्ही साकारलेला आहे। तसेच आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी करतो जेणेकरून की आम्ही दर दिवशी 56 भोग 11 दिवस मंडळातर्फे बाप्पाला दाखवण्यात येतात। यावर्षी काही विशेष लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे, जसं इथले स्थानिक आमदार आहेत ते आदित्य ठाकरे ते सुद्धा येणार आहेत, आणखीन काही विशेष काही लोक येणार आहेत का? मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्या मंडळाला भेट दिली। तुम्ही आता बोला की हे आमचं मंडळाचं 76 वर्ष आम्ही धूमधडाक्यात साजरा करतो। सर्वप्रथम तुम्ही मुंबईमध्ये एवढे गणपती बसतात, पण पोलिसांचा राजा हा कधी ऐकला नसेल, पण पहिल्यांदा मुंबई पोलिसांचा राजा हा आम्ही इथे बसवलेला आहे। त्याच्यासाठी आमचे माननीय महासंचालक मॅडम, आमचे CP सर यांनीसुद्धा आमचे इथे हे केलेले आहेत। तसेच आम्ही यावर्षी मोठे उपक्रम राबवलेले आहेत। मेन म्हणजे हा मुंबई पोलिसांचा राजा एकूण 2,500 पोलीस कुटुंब जिथे राहतात तिथे हा बसतो, त्यामुळे पूर्ण कुटुंब म्हणजे आपले महिला पोलीस अंमलदार असतील, आपले पोलीस अंमलदार असतील, आपले कर्तव्य सगळं सांभाळून आपण इथे आपल्या या राजाचं आपण सगळं करत असतो। तसंच आपण यासाठी इथे गणपतीसाठी बाप्पाच्या दर्शनाला या पुरं बॉलिवूडमधले स्टार असतील किंवा आपले आदित्य साहेब असतील, स्थानिक आमदार असतील किंवा आपले जे आपलं राज्यातले जे ह्याच्यात आहेत म्हणजे मंत्रिमंडळातले सगळे आमदार खासदार आहेत त्यांनाही आपण आमंत्रित केलेलं आहे। आणि आत्ता आमच्या या अभिनेत्री आहे, साऊथ इंडियन अभिनेत्री ईशा अगरवाल मॅडम, तसेच माननीय गृहमंत्री। नक्कीच महेंद्र, आपण पाहतो अतिशय सुंदर असा देखावा उभारण्यात आलेला आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे जेवढी सुंदर बाप्पाची ही मूर्ती आहे मुंबई पोलिसांच्या राजाची, तेवढी सुंदर देखावा आणि तिथल्या प्रतिकृती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। शिवरायांची मूर्ती सुद्धा अतिशय देखणी आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।